श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी. या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 18 जून. आजचे बोधवचन. बाहेरून प्रपंची दिसावे पण आत मात्र परमार्थी असावे, ही खरी कला होय. श्रीराम. आतून प्रपंची पण बाहेरून मात्र परमार्थी दिसावे अशा भोंदू साधूंची संख्या कमी नाही. भगवे वस्त्र नेसावे, जटा दाढी वाढवावी, रुद्राक्षमाळा गळा घालाव्यात, कपाळी भस्माचे पट्टे ओढावेत, पायात खडावा घालाव्यात. अशा रंगभूषेने साधूचे सोंग वठवायला सोपे जाते. थोड्याशा अभिनयाने ते खुलवता येते. अशा अभिनय निपुण सोंगाला एखाद्या मठाचा किंवा आश्रमाचा रंगमंच लाभला की दाद देणाऱ्या आणि प्रसिद्धी करणाऱ्या अनुयायांची वानवा पडत नाही. उलट दिसामासाने खेळ रंगतच जातो. आत्मसाक्षात्कारी माणसाला म्हणजे आतून परमार्थी असणाऱ्याला ही कला साधत नाही, त्याची आवश्यकताही भासत नाही. कारण स्थूलाशी त्याचा संबंध तुटलेला असतो. तो सदैव परमानंदाचे सेवन करत असतो. बाह्य परिस्थिती कोणतीही असो, जड भरतासारखी त्याची स्थिती झाली असते. बाहेरून रस्त्याच्या कडेला पडलेल्या भिकाऱ्यासारखा दिसला तरी अंतर्यामी तो भगवंताचे ऐश्वर्य भोगणाऱ्या सम्राटासारखा असतो. अशा आत्मज्ञान संपन्न पुरुषांचे 2 वर्ग असतात. एक तर ते विजनवासात प्रारब्धानुसार कालक्रमणा करतात किंवा जनात अवतरले तरी वेडीवेचे पांघरूण लपेटून घेतात. आपल्या ज्ञानसंपन्न अवस्थेची यात किंचितही कल्पना इतरांना येऊ देत नाहीत. उष्ट्या पत्रावळीवरील अन्नाचे कण अन्न ब्रह्म समजून भर उन्हात धुळीत बसून भक्षण करतील किंवा गुरांनी पिण्यास योग्य असं हाळातील पाणी पितील. क्वचित एखाद्यालाच त्यांच्या उच्चतम आध्यात्मिक उंचीची कल्पना येऊ शकते आणि त्या साधूच्या कृपाप्रसादाचा तो धनी होऊ शकतो. एरवी कासव आपले अवयव आवरून घेतो, त्याप्रमाणे हा महापुरुष आपले आत्मिक वैभव लोकांच्या दृष्टीपासून लपवतो. दुसऱ्या प्रकारचे महापुरुष प्रपंचाचा त्याग करत नाहीत. प्रपंचात अलिप्तपणे राहतात. पाण्यातल्या कमलपत्रा समान वर्तन करतात. आकाशात सगळ्यात असून सगळ्यात नाही अशा वृत्तीने प्रपंच करतात. प्रापंचिक कर्तव्ये पार पाडतानाही त्यातल्या आत्मज्ञान संपन्न स्थितीला धक्का लागू देत नाहीत. बाहेरून प्रपंची दिसतात पण आतून परमार्थी असतात. भोंदू साधू ज्याप्रमाणे परमार्थी दिसावे म्हणून अभिनय कलेचा उपयोग करतो, त्याप्रमाणे खरा साधू हा प्रपंची असल्याचा अभिनय करतो. त्यामुळे ही सुद्धा एक कलाच आहे. आत्मज्ञान वेडीवेच्या सोंगाने झाकणे काय किंवा प्रापंचिकाच्या सोंगाने झाकणे काय, दोन्हींचाही हेतू एकच आहे. गजानन महाराज, रामकृष्ण परमहंस, श्री स्वामी समर्थ हे अवलिये पहिल्या प्रकारचे, तर तुकाराम, एकनाथ, नामदेव, ब्रह्मचैतन्य
हे सत्पुरुष दुसऱ्या प्रकारचे. त्या दृष्टीने श्री महाराजांचे चरित्र लक्षात घेण्याजोगे आहे. भाऊबंदांशी ते मोठ्या हमरीतुमरीवर येऊन भांडायचे. त्यांच्या संगतीतल्या काही माणसांना त्यांनी दिलेली टोपण नावे ही मोठी मजेची होती. उदाहरणार्थ भाऊसाहेब फॉरेस्ट, पटाईत मावशी, वामनराव ज्ञानेश्वरी, आंबे हळद इत्यादी इत्यादी. लामलखला सांगून त्यांनी भाऊसाहेब फॉरेस्टची फजिती केली. एका कीर्तनकाराची घमेंड जिरवली. पटाईत मावशीकडून एका अहंकारी माणसाचे धोतर ओढले. नदीवर भांडी घासायला आलेल्या बाईबरोबर शिव्या देऊन भांडण केले. सुपात जिलब्या घेऊन बायकांना वाढले. नियम तोडून कुबेर नावाच्या भक्ताची फजिती केली. सांगलीच्या श्रीमंत बाईचा तोरा मोडला. अशा कितीतरी गोष्टी अस्सल प्रापंचिकाच्या केल्या. या नाटकामुळे असे संत प्रापंचिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करू शकतात. असे संत प्रापंचिकांनाही जवळचे वाटतात. म्हणून श्री महाराज म्हणतात की बाहेरून प्रपंची दिसावे पण आत मात्र परमार्थी असावे, ही खरी कला होय. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.